आणखीन एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यामध्ये होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री उशिरा 2 तास वर्षा या निवासस्थानी बैठक झाली। मंत्रिमंडळ विस्तार आणि विधान परिषद निवडणूक तसंच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी शिंदेंनी अजितदादांसोबत सुद्धा चर्चा केली आहे। दरम्यान कालच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिंदेंची रात्री उशिरा फडणवीसांसोबत बैठक झाली। फडणवीसांआधी शिंदेंची अजितदादांसोबत चर्चा झाली। भाजपच्या आजच्या कोर कमिटी बैठकीआधी शिंदेंची रात्री 2 तास फडणवीसांसोबत बैठक झाली। मंत्रिमंडळ विस्तार आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। मराठा ओबीसी आरक्षण वादासंदर्भातही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची शक्यता। फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये 1.5 तास बैठक। महायुतीची समन्वयक बैठक व्हावी या अनुषंगाने चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तसंच राज्यातील पीक पाणी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अक्षय मानकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होऊ शकतो अशी माहिती मिळते आणि सोबतच मोठे फेरबदल जे आहेत ते होऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय। ऋषाली, नक्कीच खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, कुठेतरी महायुती पिछेहाट झाली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यातील मंत्रिमंडळामध्ये फेरबदल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत जे आहेत ते अनेक मंत्र्यांकडनं आणि त्याचसोबत राज्यातील प्रमुख नेत्यांकडनं करण्यात आलेले आहे। खरं तर 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची कुठेही पिछेहाट होऊ नये याकरता संपूर्ण एक रणनीती जी आहे ती आखली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल रात्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती गेलेले होते आणि त्यांची तिथे मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली। खरं तर आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक होत असताना त्या अगोदर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची तिघांची बैठक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमधल्या अपयशाचं खापर जे आहे ते महायुतीतले नेते एकमेकांच्या पक्षांवरती घेताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। त्यावरतून महायुतीचं जे कोऑर्डिनेशन आहे, कम्युनिकेशन आहे ते एकत्रित बांधण्याकरता या महायुतीतल्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक झालेली आहे आणि आगामी विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, अर्थात शिक्षक आणि पदवीधर या मतदारसंघाच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या परिषद आणि शिक्षक मतदारसंघ